हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमणे. कशा आहात सगळे? आय होप छानच असाल, मजेत असाल. मी सुद्धा छान आहे, मजेत आहे. आता 10 वाजलेले आहे, आंघोळ झालेली आहे आणि 2026 स्टार्ट झालेलं आहे. 1/1/2026 बोलायला थोडं अवघड वाटते, पण प्रॅक्टिस होऊनच जाणार आहे. तर काल आम्ही 31st छानपैकी सेलिब्रेट केलं, जितेंद्र आणि मी. तर नवीन वर्षासाठी मी आपल्याबद्दल काय संकल्प केलेला आहे. मी 1 तारखेपासून संकल्प नाही करत. मी 8 दिवसाच्या अगोदर संकल्प केलेला होता की मी आता स्टार्ट करेल तर ती स्टार्टिंग होऊन जाईल. म्हणून मी 8 दिवसा अगोदर एक गोष्ट ठरवली होती, ती म्हणजे योगा रेग्युलर करायचा. कारण आपली जेव्हा हेल्थ खराब होते ना, तेव्हा मग आपल्याला या गोष्टीचा विचार येते की आपण जर योगा केला असता किंवा फिट राहिलं असतं, लाईफस्टाईल आपली चेंज केली असती खाण्यापिण्याच्या बाबतीत, तर आपण नेहमी निरोगी राहिलो असतो. तर 8 दिवसा पहिलेच मी या गोष्टीचा विचार केलेला होता आणि 8 दिवसा अगोदरच मी आपल्या रुटीनमध्ये थोडं चेंज आणलेलं होतं की सकाळ आणि संध्याकाळी योगा करायचा आहे. म्हणजे करायचं आहे. तर योगा केलेला आहे, छानपैकी आंघोळ केलेली आहे. तर मी नेहमी काढा करून प्यायची किंवा गरम पाणी किंवा गरम पाण्यामध्ये हळद टाकून प्यायची. तर मी ते तुम्हाला दाखवणार आहे. तुम्हीसुद्धा आपल्या रुटीनमध्ये ह्या गोष्टी, लाईफस्टाईल आपली चेंज झाली ना, तर आपली तब्येत नेहमी हेल्दी राहणार आहे. तर आता योगा करून झालेलाच आहे. मी 8 दिवसापासूनच, जसं तुम्हाला सांगितलं की 8 दिवसापासूनच मी या गोष्टी स्टार्ट केलेल्या आहे. 1 तारखेला कशाला, 8 दिवसापासून स्टार्ट केलं ना, तर मग आपली एक रुटीन बनून जाते आणि मला छान वाटायला लागलं. सकाळी 8ला योगा करते आणि रात्री 7 वाजता योगा करते. जसा माझा योगा झाला की मला भूक छान लागते, मग मी पटकन स्वयंपाक करते आणि मग लगेच आम्ही जेवण वगैरे करतो. तर आता सकाळचं सांगते तुम्हाला मी की आता पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी घेते आणि त्यामध्ये हळद टाकून कुकडू आसनमध्ये बसून मी ते पाणी घुटघुट पिते. तर आजपासून स्टार्ट नाही केलेलं आहे, मी 8 दिवसा अगोदरपासून स्टार्ट केलेलं आहे. तर कसं ते मी तुम्हाला दाखवते. व्हिडिओसोबत अशीच कनेक्ट राहा. जितेंद्रवांचा चहा झालेला आहे, मी चहा बंद केलेला आहे. मध्ये मध्ये पिते मी चहा, असं नाही आहे की नाही पित म्हणून, पण टोटली असं बंद केलेलं आहे. मध्ये मध्ये चालतो, जर इच्छा झाली तुमची प्यायची. चला शेअर करते तुमच्यासोबत. पाणी गरम करूनच ठेवते, म्हणजे कोमट, खूप असं उकळलेलं पाणी नाही आहे, कारण फिल्टरचं पाणी आहे त्याच्यामुळे कोमट करते. आणि हे बघा, हे आहे हळदीचं पाणी. तर अर्ध्या तासानंतर मग मी हे काकडीचे पीस केलेले आहे, त्याच्यामध्ये तिखट, मीठ, लिंबू, चाट मसाला आणि असं टाकून आता हे खात आहे. तर फ्रेंड्स, आता 5 वाजलेले आहे. छान झोप वगैरे झालेली आहे आणि आता म्हटलं साफसफाई करून घेते मी, कारण संक्रांतसुद्धा आहे आणि संक्रांतीची साफसफाई करायला पाहिजे, म्हणून आजचाच दिवस मी निवडलेला आहे. कारण म्हटलं खूप आळसपणा केला तर मग पुन्हा अजून समोर डिले होऊन जाईल आणि सोमवारी पुन्हा मला बाहेर जायचं आहे. त्याच्यामुळे म्हटलं आज क्लिनिंग करून घेते. तर ते तुमच्यासोबत शेअर करते. सध्यात पहिले हॉल आहे ते क्लीन करून घेणार आहे. म्हणजे काय क्लीन, म्हणजे सगळं स्वच्छच आहे, फक्त ना जाळे वगैरे पण लागलेले नाही आहेत. पण ते असते ना की संक्रांतीला आपल्याला, दिवाळीला क्लिनिंग करावीच लागते. तर तसंच मी क्लीन करून घेणार आहे. तर चला, आता फ्रेश वगैरे झाली आहे मी आणि थंडी खूप आहे म्हणून मी हे घातलेलं आहे.
तर फ्रेंड्स, जाळे वगैरे काहीच लागलेले नव्हते. थोडी धूळ होती तर ती मी काढून घेतली आणि आता झाडून घेते, कारण दिवेबत्तीची वेळसुद्धा झालेली आहे. आणि छोटीशी क्लिनिंग होती, काही जास्त वेळ लागला नाही कारण नेहमी क्लिनिंग करत राहते. पण म्हटलं आता संक्रांत आहे तर म्हटलं त्याच्या अगोदर करून घ्यायला पाहिजे, कारण मग जसं तुम्हाला सांगितलेलं आहे की शॉपिंग वगैरे पण करायची आहे भाज्याच्या लग्नाची. तर आता करून घेतलेलं ते चांगलं असते, कारण मग तब्येतीचं वगैरे मग काही सांगता येत नाही. आता करून घेतलेली आहे. आता पटकन झाडून घेते आणि किचन आणि जो डायनिंग एरिया आहे त्याच्यावरची सुद्धा डस्ट काढून येणार आहे, कारण सकाळी बाया पण येतात कामाला आणि मी खूप घाई होऊन जाते. आता 10-15 मिनटं लागतील पण पूर्ण काम होऊन जाईल माझं. हॉलमधली आपण क्लिनिंग केलेली आहे तर ते मी झाडून घेणार आहे, कारण जे अन्न आहे, पाणी वगैरे आहे थोडंसं, तर मग मी ते तिकडे शिफ्ट करून घेईल. सोफ्याचे कवर वगैरे झटकून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग झाडून घेणार आहे. तर फ्रेंड्स, काम करत होते आणि लाईट गेली. इन्व्हर्टरवर लाईटिंग आहे त्याच्यामुळे अंधार आहे. आता किचन करून घेते. झाडूनही घेतलेलं आहे मी. ही जी आहे डस्ट फक्त काढणार आहे मी आणि अन्न तिकडे नेऊन ठेवते. आणि उद्या कामाला बाई येईल सकाळी, त्याच्यानंतर मग ह्या ज्या बाकीच्या गोष्टी आहे मी पुसपास करणार आहे. आणि मग क्लिनिंग झालेलीच आहे, साफच राहते घर वगैरे, पण थोडं मध्ये मध्ये आपल्याला करावे लागते. आणि छानपैकी याच्याने डस्ट निघून जाते बारीक असलेली. तर छान आहे हा. तर पटकनच झालं क्लीन. आता पटकन इथलं झाडून घेते आणि हा डायनिंग टेबल एरिया, हा एरिया आणि मंदिर वगैरे मी एक एक करून करणार आहे. फक्त मेन हे होतं माझं. आणि मग रोज मी एक जो कॉर्नर आहे तो क्लीन करणार आहे, म्हणजे जास्त साफसफाईसाठी लोड पण येत नाही, कारण खूप मोठं घर असल्यामुळे ह्या छोट्या छोट्या गोष्टी मला करावं लागते. जाळे काढले म्हणजे मग आपलं छोटा कॉर्नर आहे, तर एक कॉर्नर मी वरचं जे आहे तर मी आंघोळीच्या अगोदर ते करून घेते. आता ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करीन मी. तर झाडून घेते हे आणि स्वयंपाकाची तयारी करते. तर हा छोटासा ब्लॉग आहे. तर असेच छोटे ब्लॉग आता 2026मध्ये मी करत जाईन. खूप डिमोटिवेट झालेली होती, इच्छा नव्हती होत करायची, पण 5 मिनिटाचा असो किंवा 6 मिनिटाचा असो, छोटे ब्लॉगच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. उद्याचा ब्लॉगसुद्धा शेअर करणार आहे. उद्या नाही तर मग परवा, कारण लागोपाठ कामं केले तर मग आपल्या अंगावर येते त्या सगळ्या गोष्टी. कारण एकच काम नसते, भरपूर असे कामं असतात घरामध्ये आणि ते आपल्याला सतत करावे लागतात. तर छोटं कॉर्नर मी करत राहील. तर मग कधी असं असतं ना की प्रत्येक वेळेस आपला व्हिडिओ बनवावं असं लक्षात नाही राहत. तर हे सगळं व्हिडिओच्या चक्करमध्ये कसं असतं, हे कामं थोडे
15-20 मिनटं लेट होतात. तुमच्यासोबत शेअरच करायचं आहे तर मग थोडं 10-15 मिनटं अगोदर व्हिडिओ स्टार्ट करायचा, म्हणजे ते मॅनेज होते. तर नवीन वर्षाचा संकल्प म्हणजे मी तेच आहे की स्वतःच्या हेल्थकडे लक्ष देईल. मध्ये माझी तब्येत खूप खराब झालेली होती, म्हणजे सलाईन वगैरे पण लागलेली होती, थ्रोट इन्फेक्शन होतं, त्याच्यामुळे ब्लडमध्ये इन्फेक्शन निघालं. तर ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि पोट खूप दुखत होतं. आणि त्यावेळेस असं वाटत होतं, सोनोग्राफी वगैरे सगळे रिपोर्ट आम्ही केले पण सगळे नॉर्मल होते. आणि डॉक्टरांनी म्हटलं कुठलीही औषधी तुम्ही घेऊ नका, सगळं बरोबर आहे, व्यवस्थित आहे. आणि मग ते असते ना, एक सायकॉलॉजीच आहे आपली, की आपल्याला डॉक्टरांनी म्हटलं की तुम्हाला कुठली औषधी घ्यायची नाही, तुम्ही स्वस्त आहात वगैरे. मग आपला एक माइंड वेगळं विचार करते की यार आपण स्वस्त आहोत, छान, म्हणजे छान गोष्ट आहे की शुगर वगैरे आपल्याला सध्या तरी काहीच नाही आहे कुठल्या बिमारी. तर मग त्यावेळेसच मी असा विचार केला की नाही, आपण आपल्या हेल्थकडे लक्ष द्यायला पाहिजे. पाणी वगैरे पिल्यानंतर जी गॅप असते खूप जास्त, म्हणजे 1-1.5 वाजता मी जेवण करते, त्याच्यामध्ये अर्ध्या तासानंतर मग मी काय करते, काकडी आहे किंवा गाजर आहे, तर फळं असेल तर फळं खाते. रात्री जे आहे 7:30च्या आतमध्ये, 7:30 किंवा 8 या दरम्यान मी जेवण करते. तर असा संकल्प केलेला आहे आणि बघू आता त्याचा फायदा तर भरपूरच होते. आपली लाईफस्टाईल चेंज झाली ना तर ॲटोमॅटिक आपल्या तब्येतीसुद्धा चांगल्या राहतात. तर मला असं वाटते तुम्हीसुद्धा थोडं चेंज करून बघा. तर असं हे रुटीन आहे नवीन वर्षाचं. तर आजचा हा ब्लॉग कसा वाटला तर नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट्स नक्की करा. चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.